नमस्कार मित्रांनो, आपलं बळीराजा ब्लॉग चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो. आणि मी संदीप एरंडे. आणि आज विषय असा आहे मित्रांनो, जुना आहे पण खूप महत्त्वाचा पण आहे. की जसं आपण बघितलं की 2014 मध्ये की ज्यावेळेस बीजेपीचं सरकार निवडून आलं आणि काँग्रेसची सत्ता गेली, तर त्याच्यानंतर बीजेपीचे सरकार निवडून आल्यानंतर त्यांनी आता काही दिवसापूर्वी है की नाही की नोटबंदी केली. आता ज्यावेळेस सरकारने नोटबंदी केली मित्रांनो, त्यावेळेस सरकारनं काय सांगितलंय की बुवा काळा पैसा हा आपल्या भारतात आणायचा आहे. काळा पैसा आपल्या देशाचा आणायचा आहे म्हणून सरकारने नोटबंदी केली. आणि सरकार तो काळा पैसा आणून प्रत्येक नागरिकाच्या खात्यावर 15-15 लाख रुपये टाकणार होते. आता ते 15 लाख रुपये मिळाले की नाही हा एक वेगळाच विषय मित्रांनो, आहे का नाही? हा वेगळाच विषय. पण त्याच्यातली एक गोष्ट अशी मित्रांनो की बुवा जी 2000ची नोट काढली होती तिचं पण काय झालंय हे पण काही समजायला तयार नाही. ती कुठे गेली, काय झालंय त्या 2000 नोटीचं हे पण आपल्याला काही समजलं नाही. तुम्हाला समजलं असलं ते कमेंटमध्ये सांगा. आणि दुसरी गोष्ट मित्रांनो की बुवा जे नोटबंदी करून सरकार काळा पैसा आपल्या देशात आणणार होतं आणि 15 लाख रुपये प्रत्येकाच्या खात्यात टाकणार होतं. आता प्रश्न हा आहे मित्रांनो, तुम्हाला मिळाले की नाही 15 लाख ते बी कमेंटमध्ये सांगा, है की नाही? आम्हाला तर काही मिळालं नाही. तुम्हाला जर मिळाले असले तर चांगली गोष्ट आहे. पण सगळ्यात महत्वाची परिस्थिती ही मित्रांनो की नोटबंदी सरकारने कशासाठी केली होती हे तुम्हाला माहिती आहे का? तर सरकारने नोटबंदी करून काय फायदा सरकारला झाला किंवा तोटा झाला याचा कधी विचार आपण केला नाही. कारण सरकारने कशासाठी केली होती? काळा पैसा आणण्यासाठी. पण काळा पैसा काही आला नाही मित्रांनो. काळा पैसा आपल्या देशात तो परत आला नाही. तुम्हाला मला 15 लाख तर काही भेटले नाही, है की नाही? परत त्यांनी सांगितलं इलेक्शन झाल्यानंतर की बाबा तो जुलमा होता, म्हणजे इलेक्शन जितायपुरतं काहीतरी त्यांनी फेक आश्वासन दिलं होतं असं त्यांनी स्वतः नितीन गडकरी साहेबांनी स्वतः सांगितलं. चला, आमची तुम्ही मजाक केली किंवा ते मतदान घेतलं, चांगली गोष्ट आहे, त्याच्यात विषय नाही. पण मग मित्रांनो एक प्रश्न असा पडतोय की सरकारने नोटबंदी करून त्यावेळेस काय मिळवलं हा प्रश्न आपल्या समोर आहे की नाही? पडलाय, एक सामान्य लोकांना पडलाय. त्यावेळेस म्हणजे ज्या काही आपल्या घरच्या बाया माणसं असतात तर त्यांनी बी काही पैसे ज्यावेळेस चोरून ठेवले होते ते पण बाहेर आले. कारण ते नोटा बदलायला त्यांना ते आपल्या पैसे द्यास लागले. किंवा मग आपल्या लेकापाशी म्हणा, भावापाशी म्हणा, ते पैसे महिलाचे पण बाहेर निघले, त्यांची पण त्याच्यात नुकसान झाली. बरेच लोकांचे उद्योगधंदे ह्या नोटबंदीमुळं डबघाईला गेले, नोकऱ्या गेल्या, है की नाही? बरेचसे तोटा पण झाला, काही फॅक्टऱ्या बंद पडल्या, म्हणजे भरमसाठ नुकसान त्याच्यात झाली मित्रांनो. त्याच्यामध्ये काही फायदा झाला असं तर मला काही वाटलं नाही. तुम्हाला जर वाटलं असलं तर कमेंटमध्ये जरूर सांगा. पण मग सरकारला याच्यातून काय मिळालं हा प्रश्न आहे. कारण सरकारने नोटबंदी का केली तर त्याच्यामध्ये एकच हे होतं मित्रांनो की फक्त काँग्रेस इतक्या वर्षीची सत्ता करीत होती आणि काँग्रेस लई वर्षापासून सत्तेवर होती आणि त्यांच्याकडे आडमाप पैसा होता. म्हणजे आडमाप म्हणजे भरपूर पैसा होता. परत ते सत्तेवर पुढच्या 5 वर्षाला येऊ शकले असते पैशाच्या जोरावर. म्हणून आपल्या देशाचे पंतप्रधान जे आहे मोदी साहेब यांनी ते ओळखलं की बाबा पहिला यांना घायल जर करायचं असलं काँग्रेस पार्टीला तर यांचा पैसा हा संपुष्टात आणावा लागेल. म्हणजे नोटबंदी काळा पैसा आणायसाठी नाही केली. नोटबंदी ना सामान्य लोकांचं भलं व्हा म्हणून नाही केली. तर नोटबंदी फक्त यांचं सरकार ह्या देशामध्ये परत परत यावं ह्यासाठी केली. फक्त काँग्रेसचा पैसा नष्ट करायचा, काँग्रेस जवळचा पैसा नष्ट करायचा, म्हणजे काँग्रेसने परत सत्तेवर येऊ नये हे त्याच्या मागचं धोरण होतं मित्रांनो. फक्त काय होतंय की काँग्रेसचा पैसा नष्ट नाबूद करायचा, त्यांना तो पैसा काँग्रेसचा नाहीसा करायचा होता. त्याच्यामुळे त्यांनी ह्या गोष्टी सरकारने केल्या होत्या. आता ते 15 लाख येणारच नव्हते.
तुमचा काळा पैसा पण आपल्या देशात येणारच नव्हता. आणि जर यायचा जर असन मित्रांनो, जर आणायचाच असता तर किती वर्ष झाले, नोटबंदी होऊन किती दिवस झाले, मग तो पैसा इतक्या दिवसात तर यायला पाहिजे होता. ठीक आहे, नका देऊ 15 लाख रुपये तुम्ही सामान्य लोकांना, पण कमीत कमी पैसा तर आपला काळा पैसा जो आहे ना, जे आश्वासन तुम्ही दिलं तर बुवा नोटबंदी कशासाठी केली, की काळा पैसा आपल्या देशात लय वाढलाय किंवा नोटा डुप्लिकेट निघल्या. आता बी मस्त डुप्लिकेट आहे मित्रांनो, 500च्या नोटात बी डुप्लिकेट येतात. 2000 ज्यादा यायला लागल्या होत्या असं ते दाखवलं, नंतर ते 2000 रुपयाची नोटच कुठं गायब झाली ती काही समजली नाही. आणि हे सगळ्या गोष्टी म्हणून हे जे ना मित्रांनो, जेवढं काही आपल्याला लाईनीत उभा राहून ये नोटा बदलायला लावल्या ना, त्याच्या मागे फायदा नव्हता सामान्य लोकांचा. त्याच्या मागे फक्त फायदा ह्या लोकांचा होता की यांना परत सत्तेवर यायचं होतं, परत सत्ता मिळावी म्हणून यांना काँग्रेसचा पैसा संपुष्टात आणायचा होता, म्हणून यांनी ती नोटबंदी केलेली मित्रांनो. आणि जर तुम्हाला वाटत असेल की नोटबंदी झाल्यानंतर काही फायदा झाला तर कसा फायदा झाला ते कमेंटमध्ये जरूर सांगा मित्रांनो, कारण मला बी समजन, मला जेवढं समजलंय मी तेवढं बोललोय. आणि मला जर तुम्ही समजून सांगितलं तर माझ्या बी डोक्यात बसन की बाबा नोटबंदी केल्यामुळं फायदाच फायदा झाला, है की नाही. चला मित्रांनो, तर अशा पद्धतीनं नोटबंदी झालेली आहे. ती कशासाठी झाली आता तुम्हाला नसेल समजलं तर समजलं असेल आता, कारण मला बी जर आपल्याकडून काही चुकलं असलं तुम्ही मला समजून सांगा की बाबा फायदा झाला का तोटा झाला. पण मला माझ्या डोकेलिटी पद्धतीनं फक्त हा काँग्रेसचा पैसा याला संपुष्टात आणायचा होता, म्हणून यांनी त्यावेळेस ती नोटबंदी केली. चला मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो. चला, जय जवान, जय किसान, जय महाराष्ट्र.